या ठिकाणी अशा पद्धतीनं देहू गावापासून असणाऱ्या पश्चिम दिशेला 3 असणारे डोंगर आहेत. एक असणारा भंडारा डोंगर आहे, एक असणारा भोरडा डोंगर आहे आणि असणारा एक भामचंद्र डोंगर आहे. आता या ठिकाणी सकाळी उठून असणारा या ठिकाणी स्नानादी क्रम झाल्याच्या नंतर जिथं असणाऱ्या इंद्रायणीला असणारं स्नान करायचं आणि गळ्यामध्ये असणारा विना घ्यायचा, हातामध्ये चिपल्या घ्यायच्या आणि भजन करण्यासाठी कोणत्या डोंगरावर जायचं काही वेळ नाहीये. तिकडे असणारे आज या डोंगरावर गेले तर उद्या तिकडं. बरं असंही नाहीये सोमवार मंगळवार या ठिकाणी असणारा भंडारा डोंगर, मंगळवार बुधवार भामचंद्र डोंगर असं नाही ना. असं असं आपण म्हणतो जसं शाळेला जसं शनिवार रविवार सुट्टी असती बिनधास्त असताना माणूस, असं काही नाही. या ठिकाणी असणाऱ्या अशा पद्धतीने तुकोबारा भजन करायला गेल्याच्या नंतर त्यांच्या असणाऱ्या धर्मपत्नी आवली माता या ठिकाणी असणारा त्यांच्याकडे असणाऱ्या पतिव्रता धर्माचं पालन करत होत्या. आपल्या पतीला जीव घातल्याशिवाय आपण जेवायचं नाही हे पतिव्रता धर्माचं लक्षण आहे आणि ते या ठिकाणी असणारा आवली माता पालन करत होत्या. पण या ठिकाणी असणारा आता या ठिकाणी सकाळी तुकोबारा गेलेले भजन करायला असणारा स्वयंपाक घेतला आणि असणारा निघू लागल्या. त्या ठिकाणी असणारा अगोदर भंडारा डोंगरावर गेल्या, तिथं तुकोबारा आहे नाही तर बरं वर यांगायचं पुन्हा खाली यायचं असं नाही ना. इकून गेलं की इकून खाली यायचं, ज्या मार्गाने वर गेलो त्याच मार्गाने खाली यायचं आणि पुन्हा भामचंद्र डोंगरावर जायचं. आवली माता भामचंद्र डोंगरावर गेल्या, तिथंही तुकोबार आहे नाही तर पुन्हा तिथून खाली उतरल्या आणि पुन्हा असणाऱ्या त्या भोरड्या डोंगरावर गेल्या. तुकोबार आहे तिथं असणारे भजन करताना दिसले. या ठिकाणी असणारे जवळपास 12 वाजले होते दुपारसाठी, तरी निहारी नाहीये आणि निहारी जवळपास 9च्या आतच करावी आपण. ती या ठिकाणी असणाऱ्या शरीराला आवश्यक आहे. 12 वाजले झाली तरी तुकोबाराला न्यायली नाहीये आणि त्या माता आवली मातेला या ठिकाणी असणारं जेवण नाहीये. अशा अवस्थेमध्ये या ठिकाणी असणारा भाकरी सोडल्या, पाणी असताना ते पाणी या ठिकाणी दिलं. तुकोबारा असणारा घास म्हणून तोंडामध्ये घालणार तेवढ्यात आवली मातेच्या असणाऱ्या डोळ्यामध्ये पाणी येऊ लागलं. पाणी येऊ लागल्याच्या नंतर तुकोबारा विचारला मी असणारे आवले आवले मी भजन करतो तू का रडायला लागली. अवघड आहे ना. दुखणं असणारं या ठिकाणी मशीन आपण मशीन पकडलेला भजन मी करतो मी रडण्याचं काय कारण आवले तुझं असं विचारल्याच्या नंतर आवले माता या ठिकाणी असणाऱ्या टपटपल्या डोळ्यानं असणाऱ्या तुकोबाराला बोलू लागल्या. हे असणारे धनी हे धनी माझं रडण्याचे कारण तुम्हाला सांगितलं असतं या ठिकाणी सांगावं वाटत नाही पण तो असणारा तुम्ही आग्रहच करतात ते सांगते. या ठिकाणी हे स्वामी तुम्ही या ठिकाणी मला सांगून काय जात नाही तर बरं. मी असणारी या डोंगरावर चाललोय, माझी असणारी किती पायपीट होती आहे. मी इथपर्यंत येऊन या ठिकाणी तिथं असणाऱ्या भंडाऱ्या डोंगरावर गेले तिथून खाली आले, पुन्हा भामचंद्र डोंगरावर गेले तिथून खाली आले. ही असणारी मला असणारी झालेली पायपीट या ठिकाणी असणारी खूप मोठी आहे. हा त्रास होतोय. तुकोबारा एवढंच आहे नावले तुझं रडण्याचं कारण एवढंच आहे ना. त्याच्यावरही असणारे मी सोल्युशन काढतो. त्याच्यावरही मी या ठिकाणी असणारे काहीतरी तुला समर्पक उत्तर होतो. म्हणजे आई आता तुझी जी पायपीट झाली ना ती आता इथून पुढे होणार नाही. तू काय कर त्या जीवातून बाहेर आल्याच्या नंतर त्या इंद्रायणीच्या असणाऱ्या पुलावरून थोडं पुढं आले ना या ठिकाणी पुलावरून पुढं आले ना तिथून असणाऱ्या 3 रस्ते फुटतात. 3 रस्ते 3 डोंगरावर 3 रस्ते फुटतात. ते आवले तू काय कर त्या रस्त्याची असणारी माती घे कानाला लाव. ज्या मातीतून आवाज येईल ज्या मातीमधून असणारा विठ्ठल विठ्ठल आवाज लागतास